Good morning, friends. Subject English. Poem number 2.4. How you earn your tomorrow. Appreciation of the poem. How you earn your tomorrow. Written by Edgar Guest. विद्यार्थी मित्रों, आज आपण appreciation of the poem How you earn your tomorrow written by Edgar Guest यांची जी कविता आहे त्या कवितेचं ॲप्रिसिएशन हा 4 मार्कांचा प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. Appreciation of the poems points. Point number 1, title of the poem. Point number 2, poet. Point number 3, theme. Point number 4, poetic style. Point number 5, figure of the speech. Point number 6, special feature. Point number 7, moral. Point number 8, your opinion. Friends, when we write the appreciation of the poem, following points to be considered: title of the poem, poet, theme, poetic style, figure of the speech, special feature, moral, and your opinion. विद्यार्थी मित्रांनो, appreciation of the poem या पॉइंटचं उत्तर लिहित असताना या खालील 8 पॉइंटला अनुसरून तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पॉइंट नंबर 1, टायटल. म्हणजे यामध्ये तुम्हाला कवितेचं टायटल लिहिणं अपेक्षित आहे. कवितेचं टायटल आहे, द टायटल ऑफ द पोएम इज हाऊ यू अर्न युअर टुमॉरो. पॉइंट नंबर 2, पोएट. द पोएट ऑफ द पोएम इज एडगर गेस्ट. थीम ऑफ द पोएम. The poem deals with the happiness of life and helpful, thankful nature of person. How you deal with each and every aspects of life in your life. Your small help, kind word will change the life of the another person. म्हणजे विद्यार्थी मित्र, यामध्ये तुम्हाला कवितेची थीम काय आहे ते लिहिणं गरजेचं आहे, सारांश लिहिणं गरजेचं आहे. In this poem deals with happiness of life and helpful, thankful nature of person. या कवितेमध्ये कवीने आपल्याला आनंदी जीवन, थँकफुल, हेल्पफुल व्यक्तीचं नेचर कसं असलं पाहिजे त्या कवितेमध्ये सांगितलेले आहे. हाऊ यू डील विथ ईच अँड एव्हरी अस्पेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. जीवनाचा प्रत्येक क्षण तुम्ही कशा पद्धतीने व्यतीत केलेला आहे, घालवलेला आहे, खर्च केलेला आहे जीवनाचा चांगल्या अर्थाने, याचा उल्लेख या कवितेमध्ये आलेला आहे. युअर स्मॉल हेल्प, काइंड वर्ड विल चेंज द लाईफ ऑफ अनदर पर्सन. आपलं एक छोटीशी मदत, आपला एक शब्द व्यक्तींचं जीवन हे आपल्या एका शब्दाने बदलू शकतो, असे या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं आहे. पोएटिक स्टाईल डिव्हाइस. या तिसऱ्या पॉइंट मध्ये तुम्हाला कवितेचं स्टाईल जी आहे, लिखाणाची पद्धती कशी आहे ते सांगितलेलं आहे. इन दिस पोएम द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज स्टांजा नंबर 1, 2, 3 and 4. In this poem there are 4 stanzas. Stanza number 1, the rhyming scheme is AABB. Stanza number 2, CCAA. Stanza number 3, DDEE. Stanza number 4, FFAA. Poem is written in quatrain stanza form, 4 line in each stanzas. या rhyming scheme मध्ये या कवितेची रचना जी आहे, क्वार्टाइन स्टांजा, 4 लाईन ए स्टांजा, म्हणजे प्रत्येक कवितेच्या कडव्यामध्ये 4 ओळी ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. अशा पद्धतीने कवितेची जी पोएटिक स्टाईल मध्ये त्याच्यामध्ये असते रायमिंग स्कीम, आणि कवितेची यमकरचना जी आहे ती या पद्धतीची आहे. फिगर ऑफ द स्पीच. जे भाषेचे अलंकार या कवितेमध्ये कोणत्या प्रकारे वापरलेले आहेत त्याच्यामध्ये आहे ॲलिटरेशन अँड इंट्रोगेशन.
The example of alliteration is, does anyone remember that you spoke to him today? Alliteration म्हणजे काय? की या वाक्यामध्ये किंवा ओळीमध्ये जे शब्दांचे उच्चार जे आहेत सारखे येणं त्याला आपण म्हणतो alliteration किंवा अनुस्वार. अनुप्रास अलंकार. ध्वनींचा उच्चार जो आहे तो सारखा येतो. इन दिस एक्झाम्पल, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? याच्यामध्ये तुम्हाला दॅट, टू अँड टुडे इथं टी टी या लेटरने सुरू होणारे 2 पेक्षा जास्त शब्द आलेले आहेत. म्हणून या ओळीमध्ये फिगर ऑफ द स्पीच आहे alliteration. सेकंड फिगर ऑफ द स्पीच इज इंट्रॉगेशन. इंट्रॉगेशन म्हणजे काय? की जेव्हा वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असतो त्याला आपण म्हणतो इंट्रॉगेशन. या कवितेची रचना जी आहे ती संपूर्णपणे इंट्रॉगेशनची आहे. द फिगर ऑफ द स्पीच इज इंट्रॉगेशन. इन दिस वे, in the poem, the figure of the speech used alliteration and interrogation. The special feature of the poem, या कवितेची वैशिष्ट्यता आहे. दिस पोएम इज इन्स्पिरेशनल अँड मोटिवेशनल पोएम. ही कविता जी आहे ती प्रेरणादायक आहे, आशावादी आहे. दिस पोएम insists a person to introspect about his her behavior in the society. In the poem, poet asks some questions to the reader. As we know, if the answer are positive, you have earned your tomorrow. म्हणजे या कवितेमध्ये स्पेशल फीचर जे आहेत ते असे सांगितलेले आहे. ही कविता जी आहे ती प्रेरणादायी आहे, आशावादी आहे. दिस पोएम इन्स्पेक्ट्स पर्सन टू इंट्रोस्पेक्ट अबाउट हर हिज बिहेवियर इन द सोसायटी. आपली समाजामध्ये आपली वर्तणूक कशी आहे याचं आत्मपरीक्षण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे. इन दिस पोएम द पोएट आस्क्स सम क्वेश्चन्स टू द रीडर. या कवितेमध्ये कवीने वाचकांना काही प्रश्न विचारलेले आहेत. ॲज वी नो, इफ द आन्सर आर पॉझिटिव्ह. आणि या प्रश्नाचं उत्तर जर होकारार्थी आलं तर कवीने म्हटलेलं आहे, यू हॅव हर्न युअर टुमॉरो. आणि निश्चितपणाने उद्याचा भविष्यकाळ जो आहे तो आपला उज्ज्वल असणार आहे. Moral. Moral of the poem is, if my today behavior with other person is good, म्हणजे माझं आजचं वर्तन जे आहे ते दुसऱ्यांबद्दल जर चांगलं असेल तर डेफिनेटली गॉड विल प्रोव्हाइड मी नेक्स्ट डे टू एन्जॉय. आणि देवाने खरंच उद्याचा दिवस जो आहे मला माझ्यासाठी आनंदी असा दिवस बघण्यासाठी मला दिलेला आहे. देन व्हेरी कॉन्फिडेंटली आय कॅन से येस, आय हॅव अर्न माय टुमॉरो. आणि मी कॉन्फिडेंटली सांगू शकेल की येस, आय हॅव अर्न माय टुमॉरो. म्हणजेच माझा उद्याचा भविष्यकाळ जो आहे तो उज्ज्वल असणार आहे. युअर ओपिनियन. इन माय ओपिनियन, आय एम व्हेरी काइंड विथ अदर. या शेवटच्या पॉइंटमध्ये आपल्याला आपलं ओपिनियन लिहायचं आहे. आणि ओपिनियन लिहित असताना आपलं स्वतःचं मत जे आहे कवितेबद्दलचं ते लिहायचंय. मला असं वाटतं, इन माय ओपिनियन आय एम व्हेरी काइंड विथ अदर. मी दुसऱ्यांच्या बद्दल खरंच दयाळू आहे. वेल मॅनर्ड अँड पोलाइट इन कॉन्व्हर्सेशन. माझं वागणं जे आहे ते अतिशय सभ्यपणाचं आहे, मॅनर्सचं आहे असं मला वाटतं. माय फॅमिली मेंबर, माय फ्रेंड्स अँड colleges are appreciating to these deeds. Definitely to the God will grant me my tomorrow. माझं वर्तन माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर, माझ्या मित्रांबरोबर, माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर खरंच डील करण्यासारखं आहे. मी खरोखरच चांगला वागतो आणि त्यामुळं देवाने मला उद्याचा दिवस जो आहे तो चांगल्या सत्कर्मासाठी दिलेला आहे असं मला वाटतं. आणि उद्याचा दिवस त्याच्यासाठीच माझ्या ग्रँट केलेला आहे असं मला वाटतं. इन दिस वे वी लर्न द पोयम, appreciation of the poem, Have You Earned Your Tomorrow. Thank you very much.